आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक टोमॅटो, बटाटा, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे. सगळं एक एक घेतलं. तेल टाकले. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतला, तांदूळ घेतला, शेंगदाणे टाकले, कढीपत्ता टाकला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण इथे बटाटा टाकून घेतला आहे. बटाटा टाकल्यानंतर आपण मिरच्या टाकून घेतल्या 2, टोमॅटो टाकून घेतलं, 1 टोमॅटो आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर कोथिंबीर पण टाकून घेतली. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये आता मी बिर्याणी मसाला टाकून घेतला. बिर्याणी मसाला, मिरची पावडर आणि हळद टाकून घेतली चवीनुसार. हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी तांदूळ घेतला. तांदूळ मी धुवून घेतला आहे आणि तांदूळ पण मिक्स करून घेतला. आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. इथं मी 1 चमचा मीठ घेतला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. कारण मी पाव किलो तांदूळ घेतला होता, त्या हिशोबाने मी 2 ग्लास पाणी यामध्ये टाकत आहे. आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर आपला व्हेज पुलाव मस्त बनणार आहे. तर आपल्या इथं 3 शिट्ट्या पण झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मोकळा खळखळीत असा आपला व्हेज पुलाव तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान वाटतोय. बघायला पण एवढा छान वाटतो, तो खायला किती टेस्टी लागणार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. अगदी झटपट बनणारा आहे. 15 मिनिटात आपला व्हेज पुलाव बनतो. तुम्ही बघू शकता किती छान वाटतो आहे. तर आता मी तुम्हाला इथे सर्व करून दाखवलं. त्यानंतर मी आता